नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंबाईन ग्रुप बी आणि सीचा 2023चा पेपर आणि या पेपरमध्ये आलेले इतिहास या विषयाचे क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन असा आहे की डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशाकडून खादीचा पोशाख घालून सन 1877मध्ये दिल्ली येथे दरबारात हजेरी लावली. तर मित्रांनो, आयोगाला जर हा क्वेश्चन द्यायचा असला असता तर त्यांनी हा श्री गणेशा शब्द आपल्याला मुद्दामून दिलेला आहे, कारण त्यांचं सांगणं असं आहे की ही हिंट दिलेली आहे आपल्याला एका प्रकारची. कारण त्याने असाही दिलेला आहे असता की यांनी स्वदेशी चळवळीचा सुरुवात करून खादीचा पोशाख घालून सन 1877मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली असते. तर आपण जर ऑप्शन बघितले तर पहिलाच ऑप्शन असा आहे की त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की गणेश वासुदेव जोशी, जेणेकरून आपण असे सांगू शकतो की इथं पण गणेश आहे आणि इथं पण गणेश आहे. त्यानुसार आपण ऑप्शन नंबर 1 हे डायरेक्ट मारू शकतो. तर मित्रांनो, याच्यानंतरचा क्वेश्चन आहे की क्रांतिकारी सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. तर मित्रांनो, हा क्वेश्चन जर आपण बघितला तर आयोगाने इथं सांगितलेलं आहे की चळवळी आणि आंदोलन, म्हणजे आयोगाचं सांगणं असं आहे की तुम्हाला चळवळी आणि आंदोलन या दोन्ही गोष्टी उत्तरमध्ये असल्या पाहिजेत. तर आपण तसं जर ऑप्शन बघितला तर 3 नंबर जो की क आहे त्याच्यात चळवळ आहे आणि ऑप्शन नंबर 4 ड त्याच्यात आंदोलन आहे. तर ज्यामध्ये या दोन्ही गोष्टी असतील ते ऑप्शन आपलं उत्तर राहू शकते. तर यानुसार जर आपण गेलो तर 1 नंबर येत नाही, कारण आयोगाने वरच सांगितलेलं आहे आपल्याला की कोणत्या म्हणजे अनेकच नाही. त्यानुसार आपल्याला मॅक्झिमम ऑप्शनचा विचार करावा लागेल. त्यानुसार 1 नंबर तर जातो आणि 2 नंबर जातो, कारण की आयोगानं ऑप्शनमध्ये आपल्याला क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की चळवळी आणि आंदोलन दोन्ही पाहिजेत. तरी ते डन असल्यामुळं 2 नंबर हा ऑप्शन पण जातो. नंतर राहिला मित्रांनो 3 नंबर आणि 4 नंबर. तर आपल्याला जिथे वरीलपैकी सर्व बरोबर आणि 3 आणि 4मध्ये मित्रांनो नेहमी आपण 4 ऑप्शन म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर, जिथे की मॅक्झिमम ऑप्शनचा विचार केलेला असतो, आपण ती योग्य म्हणून ती उत्तर राईट केले पाहिजे. मित्रांनो, याच्या समोरचा क्वेश्चन आहे की इसवी सन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणत्या घटनात्मक सुधारणा दिल्या, त्याची कारणे सांगा. तर दिल्या हा अनेकवचनी असल्यामुळं मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शनचा विचार करावा लागेल. त्यानुसार जर आपण गेलो तर ऑप्शन 1 नंबरमध्ये 2 आहेत, ऑप्शन 2मध्ये ब आणि क 2 आहेत. त्यानुसार हे दोन्ही आपण कट करू शकतो, कारण कारणे ही मॅक्झिमम असू शकतात. आणि 3 नंबर आणि आता राहिलेत मित्रांनो 4 नंबर, जो की वरीलपैकी सर्व बरोबर आहे. तर 3 नंबरमध्ये ब क ड आहेत, पण मला माहीत आहे की क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला होता, हा कारण तर राहू शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला 3 नंबर पण कट करावं लागेल आणि वरीलपैकी सर्व बरोबर 4 नंबर जो राहील